नमस्कार मित्रांनो, आपण रात्री ओझरच्या गणपती येथे मुक्काम केलेला आहे। आपल्याला जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल की आपण पावसामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन घेतले। अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आताच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंग ते ओझर विघ्नहर गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत। पुणे जिल्ह्यातील 5 अष्टविनायकांपैकी एक असलेला विघ्नहर गणपती पुण्यापासून 90 किलोमीटर असलेला गणपती आहे। आपला आजचा प्रवास भीमाशंकर ज्योतिर्लिंगचे दर्शन घेऊन ओझरच्या दिशेने निघालो आहोत। आम्हाला जाण्यासाठी संध्याकाळचे 6 वाजले। आमचा मुक्काम ओझरला असल्यामुळे आम्ही आरामात निसर्गाचा आनंद घेत ओझरला पोहोचलो। तुम्हाला इथे राहण्यासाठी भक्त निवास आणि हॉटेलचा पर्याय उपलब्ध आहे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही हा निसर्ग सौंदर्य पाहू शकता। सर्वीकडे भीमाशंकरला जाताना तुम्हाला पाऊस हा खूप लागतो, त्यामुळे तुम्हाला निसर्ग सौंदर्य अनुभवायला खूपच मिळेल। तुम्ही ओझरच्या गणपतीचा विघ्नहर गणपतीचा परिसर पाहू शकता। किती सुंदर व देखरूप असा बघण्यासारखा आहे। व इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहेत, साईडनी खाऊंची दुकान आहेत, म्हणजे प्रसाद घेण्यासाठी तुम्हाला प्रसाद इथे घेऊन जाऊ शकता तुम्ही बाप्पाचे मोदकसुद्धा तुम्हाला इथे मिळतील। आता आम्ही मित्र संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही ओझरला पोहोचलो होतो। ओझर पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन ओझरच्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी गेलो। आता तुम्ही पाहू शकता मंदिर समोर गणपतीचं मंदिर आहे। साईडने पण बघू शकता तुम्ही, पूर्ण दगडी असे बांधकाम आहे व खूप वर्षापूर्वीचे हे बांधकाम आहे। आपल्याला विघ्न म्हणजे आपल्याला कोणतंही विघ्न आलं तर हा विघ्न दूर करतो असा गणपतीची मान्यता आहे। तुम्हाला ओझरला राहण्यासाठी सोय किंवा तिथे योग्य ठिकाणी जेवण्यासाठी सोय, ही सर्व आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला अजून केलं नसेल तर लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता तुम्ही पाहू शकता, हे आता इथे गर्दी नाही आहे, पण ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस खूप प्रमाणात इथे गर्दी असते। तुम्ही येऊ शकता, तसे लवकर दर्शन होऊन जाईल तुमचे। तुम्ही आता हे खाऊचे दुकान बघू शकता, कशा प्रकारे इथे नटलेले असे म्हणजे छान असे दुकानं आहेत। बाहेर सुद्धा खूप स्वच्छता आहे इथे। तुम्ही सुद्धा इथे स्वच्छता ठेवा, इथं घाण वगैरे करू नका, ही विनंती आहे। कुठेही गेले तरी तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल असो किंवा कचरा असो हे बाहेर फेकावे नाही, कचरा कुंडीत। आता इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा असा देखावा आहे व इथं पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे संस्थांनं। आणि हे गार्डन आहे बरं का। गार्डन आम्ही गेलो त्यावेळेस बंद होते, कारण की आम्हाला जायला उशीर झाला। आम्ही जेवण वगैरे करून या गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। या गार्डनसाठी जास्तीत जास्त 5 रुपये तिकीट आहे। तुम्ही या गार्डनचा टाईम 6 ते 10 वाजेपर्यंत आहे। तुम्ही या गार्डनमध्ये जाऊ शकता व चांगल्या प्रकारे फोटोशूट करू शकता। तुम्ही हा परिसर बघू शकता। इथे प्रसादालयाचा जे कूपन असतं ते कूपन घेऊ शकता तुम्ही, म्हणजे बुकिंग कार्यालय आहे। भक्त भवन जे महाप्रसादालय आहे, देवस्थान ट्रस्ट मार्ग चालवलं जाणारं ते ओझरचं महाप्रसादालय इथे आहे। आपण सुद्धा एका जणासाठी इथे 40 रुपये तिकीट असते। आपण 3 तिकीट घेतले होते, आपल्याला 120 रुपये असे तिकीट लागले। आता तुम्हाला जेवण तर दाखवणारच आहे। जेवण पण खूप छान प्रकारे आहे, पोटभर असे आम्ही इथे जेवण केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे भरपूर लोक जेवण करतात आणि 40 रुपयामध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण रात्री ओझरच्या गणपती येथे मुक्काम केलेला आहे। आपल्याला इथं राहण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत, जसे की भक्त निवास आहे, हॉटेल्स आहेत व अजून सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत। तुम्ही भक्त निवास किंवा हॉटेलसुद्धा चॉईस करू शकता। इथे हॉटेलचं भक्त निवासचा जो चार्जेस आहेत 5 जणांमध्ये 1000 रुपये किंवा 3 जणांमध्ये एक रूम स्पेशल घ्यायची असेल तर 300 रुपये कमीत कमी चार्जेस लागतात। आपण हॉटेलमध्ये राहिलो होतो तर हॉटेलमध्ये सुद्धा सेमच चार्जेस आहेत। आपल्याला 500 रुपये चार्जेस असे लागलेले आहेत स्टे करण्यासाठी, एक नाईट स्टेसाठी। तुम्ही रात्री इथं हॉटेलमध्ये सुद्धा गरम पाण्याची सोय व हॉटेल एकदम क्लीन असे आमचे हॉटेल होते। त्यामुळे चला आता आपण सकाळी आंघोळ करून दर्शनासाठी आलेलो आहोत। ओझरच्या गणपतीचं तुम्ही सकाळचं बघू शकता, वातावरण कसं भक्तिमय झालेलं आहे। चला आता दर्शन घेऊया व तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देऊ।
मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे इथं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे आपण गणपतीच्या ठिकाणी आहोत, विघ्नहर गणपती ओझरला. ओझरला असं छानसं वातावरण आहे मित्रांनो, एकदम मन प्रसन्न करणारं. आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. आता आम्ही फोटो काढण्यासाठी किंवा तुम्हाला सुद्धा हा व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्ही घरी बसले सुद्धा आमच्या यूट्यूब मार्फत दर्शन घेऊ शकता. व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सध्या तरी इथे पाणी कमी आहे. नंतर यापेक्षा सुद्धा म्हणजे तुम्ही नोव्हेंबरमध्ये आलात तर इथे भरपूर प्रमाणात असे पाणी असते. आणि हे बघा तुम्ही इथे म्हणजे ट्रस्टने जे विघ्नहर ट्रस्ट आहे ते त्यांनी एकदम अशी चांगली प्रकारे सोय केलेली आहे इथं. म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी किंवा पार्किंगसाठी असो किंवा स्वच्छता सुद्धा इथे छान प्रकारे आहे. सध्या आता स्वच्छता म्हणजे लोक कुठं जरी गेले तरी घाण करतातच, पण इथलच्या मंडळांनी आता स्वच्छतासाठी सुरुवात केलेली आहे. स्वच्छता झाल्यावर इथं तुम्हाला समोर मंदिराचं कळस दिसत आहे. इथं भक्त निवासची बिल्डिंग आहे इकडे समोरच. आपण यानंतर आता लेण्याद्री गणपती किंवा काळू वॉटरफॉल माळशेज असा ट्रेक करणार आहोत. त्यामुळे पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला.